नाही. काल ते बोलले की यांनी कायमच मराठ्यांचा विश्वासघात केला व यांचं ट्रॅक रेकॉर्डच भ्रष्टाचाराचं आहे व यांनी मराठी लोक त्यांच्याबरोबर नाहीच आहे, परंतु अमराठीबरोबर यांनी कायमच हल्ले केले, त्याच्यामुळे यांच्याबरोबर कोणीच नाही आहे असं ते म्हणत आहेत. आम्ही मराठी आहोत, आम्ही अमराठी माणसाबरोबर कधीतरी वाईट वागलो आहेत का, असं एक उदाहरण दाखवून द्यावं. आता शेजाऱ्यांबरोबर भांडणं होतील ते सुद्धा देवेंद्र फडणवीस सोडवायला येणार का, हा महत्त्वाचा प्रश्न. बरं, दुसरा प्रश्न असा की हे लोक जे आता भ्रष्टाचारविषयी बोलत आहेत, तेच म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड त्यांचं भ्रष्टाचाराचं आहे. बरोबर. मग ह्या भ्रष्टाचार्यांना की ज्यांच्या फायली मंत्रालयामध्ये आहेत आणि ज्यांच्या कुंडल्या मंत्रालयामध्ये आहेत, त्या कुंडल्या उघडून प्रत्येकाला बोलून मग वाया सुरत मार्गे गुवाहाटीवरून मग परत महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री बनवणं आणि मग 50 खोके एकदम ओके वगैरे सगळे हे जी काही नाटकं झाली, झाडी डोंगर दऱ्या खोरे मस्त, ही जी काही झाली नाटकं, ही म्हणजे भ्रष्टाचार धुण्याची मशीन आहे का त्यांच्याकडे, वॉशिंग मशीन आहे का, का तुमच्याकडे आल्यानंतर ते भ्रष्ट लगेच स्वच्छ झाले का. ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने किंबहुना देवेंद्र फडणवीसांनी जी पोपटपंची करून महाराष्ट्रातल्या अनेक भ्रष्ट पुढाऱ्यांना आपल्याकडे जवळ ओढून घेतलं, हा भ्रष्टाचार नाही का, हा तर महाघोटाळा आहे. चोरावर मोर. हो, कारण भ्रष्टाचारांना तुम्ही स्वतःच्या पक्षात घेतलं किंवा स्वतःचं मुख्यमंत्रीपद तयार करण्यासाठी घेतलं. ना खाऊंगा ना खाने दूंगा अशी यांची जी काही और खाने वाले को साथ लूंगा म्हणजे ना खाने दूंगा लेकिन खाने वाले को आत लूंगा. त्यांना आतमध्ये घेतलं आणि त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केलं आणि त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी, उपमुख्यमंत्रीपदी आणखीन कुठले मंत्रिपदं देऊन, म्हणजे एकंदर ते बोलले की हे मतांसाठी भगविशाल पांघरता व नंतर मतांसाठीच आपली मतं पण बदलतात. परंतु पुऱ्या दुनियाला माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांचा जो जन्म आहे तोच हिंदू म्हणून झाला व देवेंद्र फडणवीस हिंदू म्हणूनच मरणार. हो, चांगलं आहे की त्याने हिंदू म्हणूनच मरावं. पण आम्ही शिवसैनिक आणि शिवाजी पार्कवरचे मराठी जनता म्हणून आम्ही बोलतो आहे. आम्हाला मराठी असल्याचा, महाराष्ट्रात राहण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही जे बोलतो ते स्पष्टच बोलतो, मागून बोलत नाही. मागून खंजीर वार करणारी आमची शिवसेना नाही आहे.